तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो पहा, एक मी नवीन अपडेट घेऊन आलो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये मेडिकलच्या संदर्भात वॅकन्सी आहे मित्रांनो. तर हे जी जाहिरात आहे 8 तारखेची जाहिरात आहे. पहा, 8/4/2025ची जाहिरात आहे. तर जे कोणी नर्सिंग म्हणा किंवा मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन झालेलं आहे किंवा मग फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, त्यानंतर टी व्हिजिटर वगैरे अशा प्रकारच्या यामध्ये पोस्ट आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, ही जी वॅकन्सी पूर्ण कंत्राटी असणार आहे, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसची असणार आहे आणि मुंबई जिल्ह्यामध्ये अंतर्गत जे आहे, मुंबई महानगरपालिकेअंतर्गत, मुंबई जिल्ह्याअंतर्गत याच्यामध्ये जिल्हा TB नियंत्रण जे ऑफिस असते पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रिक्त असलेल्या पदाची पदभरती. ठीक आहे. तर या TBच्या ऑफिसमध्ये याची वॅकन्सी आहे पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे? मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी अधिकारी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये पुढचं काय टोटल सुरुवातीचे आहे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र. याच्यामध्ये टोटल 5 वॅकन्सी आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज, उच्चतम वयोमर्यादा आहे आणि 60,000 त्याचे एकत्रित मानधन आहे. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणजे सिनियर मेडिकल ऑफिसर. ठीक आहे. तर याच्यामध्ये 4 वॅकन्सी आहेत. 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, त्यानंतर 60,000 त्याची सॅलरी असणार. त्यानंतर नेक्स्ट आहे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारीची वॅकन्सी. टोटल 3 वॅकन्सी असणार आहेत. त्यानंतर याचे पण 60,000 सॅलरी असणार आहे. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीची एकच जागा आहे. याच्यामध्ये फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे? MD मायक्रोबायोलॉजी असणं गरजेचं आहे. त्यानंतर किंवा 3 इयर वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरियोलॉजी हे पण असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहा, याच्यामध्ये उच्चतम वयोमर्यादा 65 वर्ष आहे आणि MD PhD मेडिकल मायक्रोबायोलॉजीसाठी आणि याच्यासाठी MSc मेडिकल बायोलॉजीसाठी वेगवेगळी याच्यामध्ये सॅलरी आहेत. दोघांचे हे एज्युकेशनवर सॅलरी असणार आहे, सेम सॅलरी नसणार आहे. PhD झाला असेल तर वेगळी आणि MSc झाला असेल तर वेगळी. त्यानंतर नेक्स्ट आहे साथीचे रोग विशेषज्ञ एपिडेमिओलॉजिस्ट, त्यानंतर सहाय्यक कार्यकारी अधिकारी. याच्यामध्ये पण एक वॅकन्सी आहे, एकच एक खुल्यासाठी. MBBS किंवा मग मास्टर डिग्री इन PhD 2 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन इरॅडिकेशन वर्किंगमध्ये अनुभव आहे त्यांच्यासाठी जास्त प्राधान्य दिलं जाईल. याच्यामध्ये पहा, अधिक आणि करिता अशामध्ये 55,000 आणि अधिक आणि MBBS करता. ठीक आहे. तर अशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय HIV पर्यवेक्षक. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण आहे 2 वॅकन्सी आहेत. 20,000 याची सॅलरी असणार. नेक्स्ट आहे त्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंट. स्टॅटिस्टिकल असिस्टंट म्हणजे एक डाटा कलेक्शन करणारा आणि उच्चस्तरीय वरचे जे अधिकारी आहेत ऑफिस आहे त्याच्यामध्ये पाठवणार. त्याचे 30,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, याच्यामध्ये TB हेल्थ व्हिजिटर म्हणून एक पोस्ट असते. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट कोणत्या पण असलं तर चालतं. टोटल 16 वॅकन्सी आहेत. जे ग्रॅज्युएट आहे ते जॉब करण्याचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. 15,500 सॅलरी आहे त्याच्यामध्ये, प्लस 1,500 त्याचं TA आहे. म्हणजे कारण ह्या व्यक्तीला तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस त्यांना 1,500 दिलेलं आहे. म्हणजे 16-17,000 जवळपास सॅलरी पडणार याची. चांगली सॅलरी पण आहे. लोकल लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट याच्यामध्ये पहा, औषध फार्मासिस्ट जे आहे, औषध निर्माता, 2 वॅकन्सी आहेत. डिग्री किंवा डिप्लोमा फार्मसीमध्ये असलं तर चालतं. 1 इयर एक्सपिरियन्स गरजेचं आहे. त्यानंतर 17,000 ची सॅलरी असणार आहे पहा. नेक्स्ट आहे त्यामध्ये लॅब टेक्निशियन, एकच वॅकन्सी आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी जे कोणी स्पेशल बॅकवर्ड कास्टचे आहेत त्यांच्यासाठी आहे. 17,000 सॅलरी असणार आहे. इंटरमिडिएट 12वी, त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरीमध्ये त्याचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आणि NTEPमध्ये ज्यांनी काम केलं आहे त्यांच्यासाठी स्पेशली प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर PPM कोऑर्डिनेट, PPM समन्वयक, तो पण एक जागा आहे. 20,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टोअर असिस्टंट, जे काही स्टोअर सांभाळण्यासाठी वगैरे पोस्ट आहे ही. त्याच्यामध्ये एक वॅकन्सी, इंटरमिडिएट 12वी, त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी, कन्व्हर्संट इन व्हेरी कम्प्युटर प्रोग्राम इन्क्लुडिंग MS Word वगैरे, म्हणजे अशा गोष्टी त्याला येणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 17,000 सॅलरी आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, याच्यामध्ये पण जागा काढलेल्या आहेत. 20,000 सॅलरी आहे. बॅचलर डिग्री इन सॅनिटरी इन्स्पेक्टरची डिग्री होणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन, कम्प्युटर येतं असं एखादा कोर्सचं त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये पहा, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्र, सिनियर
प्रयोगशाळा तंत्रज्ञान याच्यामध्ये टोटल 8 वॅकन्सी आहेत. MSc मेडिकल बायोलॉजी असणं गरजेचं आहे त्यानंतर 3 इयर वर्क एक्सपिरियन्स TB बॅक्टेरियोलॉजी टोटल 25,000 सॅलरी असणार आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो, पहा. ह्या झाल्या वॅकन्सी. त्यानंतर काही खालील महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहून घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये सुरुवातीला जर तुम्हाला PDF पाहिजे असेल किंवा मग याची जी काही अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सुरुवातीला कुठे जावं लागेल, NRHच्या महाराष्ट्र.gov.in किंवा मग पोर्टल mcgm.government.in ह्या 2 वेबसाईट आहेत, एक महाराष्ट्र शासनाची आणि एक वैयक्तिक बृहन्मुंबई महानगरपालिकेची. तर ह्या 2 मध्ये तुम्हाला सगळ्या माहिती PDF वगैरे भेटून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला तिकडे सापडत नसेल तर आपला एक WhatsApp चॅनल आहे. WhatsApp चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्या डिस्क्रिप्शन थ्रू WhatsApp चॅनलला जॉईन व्हा. त्या आपल्या WhatsApp चॅनलमध्ये प्रत्येक व्हिडिओ जरी बनवला नसेल अशा प्रकारची तर दुसरी छोट्या वॅकन्सीची पण आपण त्याच्यामध्ये PDF टाकत असतो मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना गुगल लिंकमध्ये अर्ज दिलेला आहे, ठीक आहे. तर त्यानंतर पाहायच्यामध्ये काही परत महत्त्वाच्या गोष्टी तर भरण्याच्या बाबतच्या सूचना पाहायच्यामध्ये दिले काय आहे. तर तुम्हाला हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे. पूर्ण उमेदवाराचं पूर्ण स्वतःचं नाव, माध्यमिक SSC HSC, जाहिरात प्रसिद्ध दिनापर्यंत असणे, उमेदवाराचे वय, ज्या दिवशी तुम्ही हे करता त्या दिवशीचं तुमचं वय, उमेदवाराचे लिंग वगैरे या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ईमेल ID वगैरे हे महत्त्वाचं व्यवस्थित भरा, कारण मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळेस ईमेल IDवर पण येते. त्यानंतर महत्त्वाचे डॉक्युमेंटमध्ये डोमिसाईल वगैरे, आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी, SSC HSC, तुमचा डिप्लोमा डिग्री ह्या सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. कास्ट जर बदलून भरताय तर कास्टची वैधता असणं गरजेचं आहे, कास्टचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि एखादा कोर्स MSCIT म्हणा किंवा मग तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणता पण कोर्स होणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 मंथ्स प्रमाणपत्र धारण असल्याचं तपशील नमूद करावा. तुमचं जर MSCIT नसेल तर दुसरं जे कोणतं कोर्स झालं आहे पण त्याच्यामध्ये मिनिमम 2 महिने असणं गरजेचं आहे. म्हणजे 2 महिन्याचा तरी तो कोर्स असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कम्प्युटरच्या बऱ्यापैकी नॉलेज आहे त्याच्यामध्ये सिद्ध होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं पाहा, याच्यामध्ये उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा ऑनलाईन भरण्या करणे आवश्यक असून त्याच्यासोबत पोचपावतीसोबत जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील 150 रुपये आहे आणि जे कास्ट प्रवर्गातील आहेत राखीवमध्ये त्यांच्यासाठी 100 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया नियम मुंबई डिस्ट्रिक्ट TB कंट्रोल सोसायटी अकाउंट नंबर या नावाने तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायचे, ठीक आहे. हे याच थ्रू तुम्हाला पाठवायचं आहे. याच्यामध्ये एक्झाम वगैरे कशी आहे, काय टक्केवारी असणार आहे त्या प्रकारचे पण तपशील दिलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला ह्याचा जर PDF पाहिजे असेल तर PDF तुम्हाला आपल्या WhatsAppच्या चॅनलला भेटून जाईल. WhatsAppच्या चॅनलला जॉईन व्हावं लागेल तुम्हाला. हे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं हमीपत्र, तुमच्यावर कोणतीही कारवाई वगैरे नाही त्यासाठी हे तुम्हाला हमीपत्र भरून देणं गरजेचं आहे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर. त्यानंतर शेवटचं आहे हे प्रतिज्ञापत्र आहे. प्रतिज्ञापत्र पण एक देण्याचं गरजेचं अनिवार्य आहे. अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि जे कोणी जर तुमच्या जवळचे वगैरे झाले असेल एज्युकेशन तर त्यांच्यासाठी पण हे चॅनल रेफर करा, जेणेकरून त्यांना पण आणि तुम्हाला पण या व्हिडिओ नवीन येत जातील आणि नवीन जाहिराती तुम्हाला बऱ्याच कळत जातील. धन्यवाद मित्रांनो.